हाय मी शीतल. काल आम्ही केल्या खोबऱ्याची बर्फी म्हणजे खोबऱ्याची वडी. आणि बघा आमचे दांनी खोबरे किसून द्यायले. काय पण काम असू दे सगळ्या कामात मदत करतात मला, प्रत्येक गोष्टीत. असं काय नाही हेच का सांगितलं तेच का सांगितलं, प्रत्येक कामात मदत करतात. मग कढई ठेवली, कढईत टाकलं तूप, 2 चमचे तूप टाकून घेतलं. तूप एवढं घट्ट झालं तरी तूप निघून आणि ते मी शूट करायला तर त्यामुळे माझ्या हातात मोबाईल होता, त्यामुळे जरा इकडं तिकडं असं व्हायला. मग त्यात टाकून घेतलं खोबऱ्याचं कीस चांगलं भाजून घेतलं. त्यात त्याचं पूर्ण पाणी आटोसपर्यंत जरा चांगलं भाजून घेतलं, व्यवस्थित मस्त भाजून घेतलं. पूर्णपणे भाजून घेऊन म्हणजे परवाच करायचं होतं. आम्ही देवाला जाऊन आलेलं तवाचं खोबरं होतं, पण तवा नाही केलं. मग आपल्या गोडनुसार साखर टाकायचं. आम्हाला कसं जास्त गोड आवडते त्यामुळे मी जरा जास्त साखर टाकलेली. आमच्यात गोड लई खातात. आणि साखर टाकून घेतलं. ते साखर पूर्णपणे त्यात विरघळली आणि खोबरं पण बघा कसं लालसर पूर्ण भाजले. ते ताटाला घेतलं, तूप लावून घेऊन त्यात टाकलं ते खोबऱ्याचं कीस भाजलेलं आणि पूर्ण सेट करून घेतलं. आणि मग थोडा वेळ ठेवून थोडं गार झाल्यावर मग त्याचं कट करून घेतलं. बघा वडी कशी झाली आहे बघा. मी काय असं त्याला 7-8 तास असं काही ठेवलं नव्हतं. मला वाटते कमीत कमी 1 तास 1.5 तास ठेवलेलं.